नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये आज 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यातील चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आडेफाटा, संगमनेर आणि समृद्धी महामार्ग गोंदे फाटा सिन्नर या सगळ्या ठिकाणी नागरिक जे आहेत आणि विशेष करून तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय आणि सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे जी ज्या मार्गाने ठरली होती त्याच मार्गाने झाली पाहिजे, तिच्यात कोणाच्याही दबावाखाली त्याच्यामध्ये मार्गामध्ये बदल होऊ नये अशा पद्धतीची आपली सगळ्यांची मागणी आहे। खरं तर ही मागणी अनेक वर्षांची होती, ती मागणी पूर्ण करण्याचं काम हे मागच्या काळामध्ये झालं। भूसंपादनाची प्रक्रिया झाली, 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जो आहे तो आतापर्यंत वाटप पण झालेला आहे। मंगरुळे साहेब इथं बसलेत, प्रांताधिकारी निफाडचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी। खरं तर ते सुद्धा भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। रेल्वे स्टेशनचे सुद्धा टेंडर निघालेले आहेत। म्हणजे इतका प्रोजेक्ट पुढे गेलेला असताना अचानक जीएमआरटीचं कारण सांगून तो कुठेतरी वळवण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे त्याला विरोध म्हणून ही सगळी तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे। आपल्या दरम्यानच्या काळामध्ये 22 फेब्रुवारी 2026ला विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडताना मी या रेल्वेचा प्रश्न मांडला आणि त्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलं की जीएमआरटीचं कारण जर रेल्वे सांगत असेल तर आपण तज्ज्ञांची समिती नेमून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढू। आज त्याचा समिती नेमलेली आहे, ठीक आहे, 6 महिने लागले, हरकत नाही, उशिरा का होईना परंतु समिती नेमलेली आहे। आता आमची एवढीच मागणी होती, आम्ही सरकारकडे आज आंदोलनाच्या माध्यमातून 2 मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत। एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसाची जी मुदत डॉक्टर अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला दिलेली आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याला मुदतवाढ देता कामा नये, 60 दिवसात त्यांनी निकाल दिला पाहिजे, हा आमची पहिली मागणी आहे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी आहे की डॉक्टर अनिल काकोडकरांना एक शास्त्रज्ञ म्हणून आपण तिथं नेमलेलं आहे, कारण जीएमआरटीवर काय परिणाम हायस्पीड रेल्वेचा होतो हे खरं तर शासनाला शोधून काढायचं आहे। आणि म्हणून अनिल काकोडकरांना जरी एक टेक्निकल प्रॉब्लेम शोधण्यासाठी जरी त्यांना नेमलं असेल तरी त्यांच्यासोबत 2 विभागीय आयुक्त पण दिलेले आहेत, नाशिक आणि पुण्याचे विभागीय आयुक्त देखील त्या कमिटीत आहे आणि रेल्वे बोर्डाचा एक अधिकारी पण त्या कमिटीत आहे। तर या कमिटीने जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे। तांत्रिक अडचणीबरोबरच जनभावनेचा विचार करून या ठिकाणी जनभावनेचा विचार करून या कमिटीने आपल्या प्रामुख्याने आता 2 मागण्या आहेत। कमिटी नेमली वगैरे सर्व ठीक आहे, परंतु त्या कमिटीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये, नाहीतर आपला आजपर्यंतचा अनुभव असा आहे की मुदतवाढ देत देत कमिट्या पुढे जातात। आणि दुसरी महत्त्वाची मागणी या ठिकाणी आज आपली अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त तांत्रिक कारणं त्या कमिटीने न शोधता जनभावनेचा विचार करून प्रत्येक तालुक्यात जाऊन जनसुनवाई देखील त्यांनी घेतली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या काय भावना आहेत आणि त्याच्यातून कसा मध्यम मार्ग काढायचा ह्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे। इथे आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं, समृद्धी महामार्गाचं झालं। खरं तर नागरिकांना त्रास देणं हा काय आमचा हेतू नाहीये, नागरिकांचं त्याच्यामध्ये गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो, परंतु हा मुद्दा असा आहे का 2-4 तासाचा त्रास झाला असेल पण 2-4 पिढ्या पुढच्या ज्या आहेत याचा खऱ्या अर्थाने हा प्रश्न आहे। इथं शासनाने आता आपल्याला अशा पद्धतीने एक लेखी आश्वासन दिलेलं आहे। मंत्री गिरीशजी महाजन साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील आपल्याला आता इथे निरोप आला होता की तुमच्या कमिटी आम्ही तुमच्यासाठीच नेमलेली आहे, तर अजून तुमच्या काय मागण्या आहेत, तर आपण त्यांना या 2 मागण्या सांगितल्या होत्या, त्याच्यावर त्यांनी आता आपल्याला शासनाचे प्रतिनिधी म्हणून लेखी या ठिकाणी दिलेला आहे। कोणाच्या वैयक्तिक गोष्ट देऊ नका, आपलं काही वैयक्तिक कोणाचा कार्यक्रम नाहीये, हा जन आंदोलन आहे। आता असं आहे की लाईन ठरली, कोण करणार आहे ती महारेल नावाची कंपनी ठरली, अलाइनमेंट ठरली, भूसंपादन झालं, शेतकऱ्यांना पैसे दिले, 500 कोटी रुपयेपर्यंतचे पैसे दिले आणि त्याच्यानंतर आता जीएमआरटीचं कारण आले। म्हणजे वराती मागून घोडं ज्याला आपण म्हणतो
त्या पद्धतीने शासनाने पूर्ण सगळं पुढं गेल्यानंतर का केलं हा खरं तर राजकीय संशोधनाचा मुद्दा आहे आणि याच्या मागं कोणी असे ना. आमचं म्हणणं काय आहे, राजकारण आम्ही बोलायचं नाही आम्हाला आणि ते बाजूला ठेवतो. आमचं म्हणणं व्यवहार्य मार्ग कोणता आहे त्याचा विचार शासनाने केला पाहिजे. शासन जर त्या व्यवहार्य मार्गाचा विचार करत नसेल आणि पुण्याहून पुणतांबा जर नेत असेल तर जनभावना ही तीव्र आहे आणि ती आज आपण पाहिलेली आहे. आणि ती काय फक्त एक ठिकाणी आंदोलन आणि एकाचं आंदोलन नाही झालं. पुणे, नाशिक, नगर सगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन झालेलं आहे आणि म्हणून जनभावना ही अतिशय तीव्र आहे. आम्ही 2 प्रामुख्याने मागण्या केल्या होत्या. त्यांचं शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश भाऊ महाजन यांचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं का कमिटी नेमली, आता तुम्ही का आंदोलन करताय. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की कमिटी जरी नेमली असेल तरी त्या कमिटीला 60 दिवसाची जी मुदत दिलेली आहे ती मुदत वाढवणार नाही कशावरून. त्यासाठी आम्हाला लेखी द्या की ती मुदत वाढवणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकरांसारख्या शास्त्रज्ञ माणसाला आपण त्या ठिकाणी नेमलेले, त्यांच्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे, आदर आहे. परंतु त्यांनी फक्त तांत्रिक मुद्दे तपासतील. ते आमचं म्हणणं आहे की त्यांनी जनभावना देखील समजून घेतली पाहिजे. त्यासाठी जेवढे तालुक्यांची मागणी आहे त्या सगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन जनसुनवाई घेऊन त्यांनी या भावना विचारात घेतल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाही, राजकारण कोण करतंय इथं? कोणत्या पक्षावर नाही, कोणत्या नेतृत्वात नाही, कोणाच्या नेत्याखाली नाही. लोकांची भावना आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना शासनापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. त्या आम्ही सगळ्या पार पाडल्यात. आम्ही सीएम साहेबांना भेटलो. आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्र्याला मी 9 जुलै 2024ला भेटलोय, म्हणजे आज तब्बल 25 महिने आधी. म्हणजे ते पण आपण प्रयत्न केले. मी 3दा आजपर्यंत रेल्वे मंत्र्यांना भेटलोय, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटलोय. त्याच्यानंतर आपण विधान परिषदेमध्ये मी प्रश्न मांडलाय, सगळ्या खासदारांनी लोकसभेत प्रश्न मांडलाय. सगळे व्यासपीठ झाल्यानंतर जन आंदोलन सुरू झालेलं आहे. म्हणजे जन आंदोलनाच्या आधी देखील आपण सगळे जे पायऱ्या करायला पाहिजे ते सगळे पायऱ्या आपण केलेल्या आहेत. त्यामुळे राजकारणाचा प्रश्न याच्यात येत नाही. कॉम्रेड अजित नवले आपलं भावना व्यक्त करते, ते पण आले थोडंसं त्यांच्या भावना सांगितलं ना. त्यांनी शासनाच्या वतीने असं पत्र दिले, त्यांनी असं पत्र दिले का ज्या 2 मागण्या आपल्या होत्या की जनभावना विचारात घ्यायला जनसुनवाई करा, तर ते त्यांनी मान्य केलंय. आणि दुसरी गोष्ट मुदतवाढ देणार नाही, त्या कमिटीला 60 दिवसातच अहवाल घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी मान्य केले शासनाने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.